मराठवाड्यातील अतिवृष्टीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा। नुकसानग्रस्तांच्या मदतीबाबत मुख्यमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांना सूचना। प्रत्यक्ष फील्डवर राहून काम करण्याचे आदेश। जायकवाडीचं पाणी सोडल्यामुळे पैठण शहरात घरांमध्ये शिरलं पाणी। हजारो नागरिक पुराच्या पाण्यात अडकले। पुढारी न्यूजच्या बातमीमुळे मिळाली मदत। नाशिकच्या गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग। नाशिकच्या सराफ बाजारात शिरलं पाणी। हजारो नागरिक पुराच्या पाण्यात अडकले। मुसळधार पावसाने सोलापूर शहरालगत वाहणारी आदिला नदी प्रवाहित। नदी शेजारील घरांमध्ये शिरलं पाणी। तर सीना नदीला आलेल्या पुरामुळे महामार्गावरील सर्व्हिस रोड गेला वाहून। अक्कलकोटमधील नदी नाले ओसंडून। बीड जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस। शेतांमध्ये गुडघाभर पाणी। पीक उद्ध्वस्त। मेहकरी नदीला पूर। पुंडी गाव पाण्याखाली। तर पुराच्या पाण्यात शेतकरी वाहून गेला। धाराशिवमधील अनेक रस्ते अद्यापही पाण्याखाली। अजूनही काही गावांचा संपर्क तुटलेला। तेरणा धरण ओव्हरफ्लो। नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं। तर भूम तालुक्यात नुकसानाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या। अहिल्यानगरमधील सीना नदीला पूर। शहराच्या नेप्ती परिसरात गुडघाभर पाणी। अनेक घरांमध्ये शिरलं पाणी। मुसळधार पाऊस। दूध उत्पादक शेतकरी अडचणीत। राहाता तालुक्यातील हजारो एकर क्षेत्र पाण्याखाली। लातूरच्या जळकोट तालुक्यात तिरू नदीला पूर। बेळसावंगीतील ग्रामस्थांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर। लातूर जिल्ह्यातील तावरजा मध्यम प्रकल्पातील विसर्ग केला कमी। पंढरपूरच्या भीमा नदीला पूर। 4 महिन्यात 7व्यांदा वाढली भीमा नदीची पाणी पातळी। नदी काठावरील मंदिरं पाण्याखाली। अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल। आत्महत्येचा प्रयत्न। जालन्याच्या भोकरदनमध्ये रात्री मुसळधार पाऊस। दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचं नुकसान। अनेक ठिकाणी पिकांचं नुकसान। शेतकरी चिंतेत। तर पुराच्या पाण्यातून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास। नाशिकच्या येवल्यातील कोळगंगा नदीला महापूर। पुराचं पाणी 50 घरांमध्ये शिरल्याने नुकसान। तर मनमाडमधील पांझर आणि रामगुळणा नदीला पूर। नागरिकांना सतर्कतेचा इशारा। संभाजीनगर जिल्ह्याला पावसाचा फटका। हर्सुल तलाव ओव्हरफ्लो झाल्याने खाम नदीला पूर। मुकुंदनगर भागात नागरिकांच्या घरात शिरलं पाणी। रस्त्यावर मोसंबी फेकून शेतकऱ्यांनी व्यक्त केला संताप। नांदेडमधील पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ। विष्णुपुरी धरणाचे 17 दरवाजे उघडले। पुराच्या पाण्यातून निघाला ब्रह्मोत्सव पालखी महोत्सव। रेल्वे रूळ खचल्याने गंगाखेड परळी मार्गावरील रेल्वेची वाहतूक मात्र बंद। छत्तीसगडमधील पावसामुळे 6व्यांदा भामरागड तालुक्याचा गडचिरोलीशी संपर्क तुटला। पावसामुळे घर कोसळलं। तात्काळ पंचनामा करून मदतीची मागणी। वसई विरारमधील पावसामुळे रस्ते पाण्याखाली। पाण्यातून वाट काढताना वाहन चालकांची कसरत। तर विवा कॉलेज मार्गावर झाड कोसळलं। जीवितहानी टळली। मार्ग वाहतुकीसाठी बंद। जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाच्या जलसाठ्यात मोठी वाढ। धरणाचे 12 दरवाजे 1.5 मीटरने उघडले। धरणातून तापी नदी पात्रात 49,000 क्युसेकने विसर्ग। नदीकाठावरील नागरिकांना इशारा। पावसामुळे सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ। कृष्णेची पातळी 21 फुटांवर। कोयना धरणातील विसर्गामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी वाढली। राज्यात सुरू असलेल्या पावसाचा रेल्वेवर परिणाम। नांदगाव रेल्वे स्थानकावरील रेल्वे रुळावर पाणी। मुंबईवरून नांदेड उत्तर भारतात जाणारा रेल्वे 2 ते 3 तास उशिरा। मनमाड रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी। जायकवाडी धरणाचे आपत्कालीन दरवाजे पुन्हा उघडले। गोदावरी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू। जायकवाडीतून 2 लाख क्युसेक पर्यंत विसर्ग वाढवण्याची शक्यता। लक्ष्मण हाकेंवर हल्ला करणाऱ्यांचे शरद पवार, प्रवीण गायकवाड, निलेश लंकेंसोबत फोटो। गोरख दळवी असं हल्ला करणाऱ्या व्यक्तीचं नाव। हाकेंवर हल्ला करणाऱ्या 6 जणांविरोधात गुन्हा दाखल। पुण्यातील गुंड निलेश घायवाळ परदेशात पळाला। घायवाळ लंडनला पळाल्याची चर्चा। घायवळने पासपोर्टसाठी दिला अहिल्यानगरचा पत्ता। घायवळवर मकोका अंतर्गत पुण्यात गुन्हा दाखल।
अभिनेता विजय थलापतीचा तमिळनाडूतील रॅलीत चेंगराचेंगरीत 40 जणांचा मृत्यू. मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्याकडून 10 लाख भरपाई तर अभिनेता विजय 20 लाख रुपये मदत देणार.